नाशिकच्या बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे आणि या प्रकरणात बोलण्यासाठी आता माझ्याशी आहेत रुपाली पाटील। खरं तर कसं बघता, पहिली प्रतिक्रिया, तुम्ही गेले 2-3 दिवसापासून हा मुद्दा जो आहे तो उचलून धरत होता, आता अखेर राजीनामा झाला। एक लक्षात घ्या, राजीनामा द्यायलाच पाहिजे होता आणि तो राजीनामा चाकणकरांनी नैतिकतेच्या भरोशावर खरं तिथं देणं गरजेचं होतं। परंतु अत्यंत निर्लज्ज बाई आहे की माननीय मुख्यमंत्रींना सांगावं लागलं की राजीनामा द्या, कारण का त्या ज्या संविधानिक पदावर बसल्या होत्या त्या आयोगाचं काम महाराष्ट्रातील माता भगिनींचं रक्षण करणं, सुरक्षित करणं, सक्षम करणं, आधार देण्याचं होतं। परंतु त्यांचे जे काही हितसंबंध आहेत त्या बोंधूबाबाशी, त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये मी आजही तुम्हाला सांगते की त्या स्वतः गुन्हेगार आहेत, सहभागी आहेत। त्याच्यामुळे संविधानिक पदाचा राजीनामा दिल्यानंतरच त्या प्रकरणाची चौकशी निपक्षपणे होऊ शकते, कायदेशीरपणे होऊ शकते। पोलिसांवर दबाव राहू शकत नव्हता पण दबाव नको होता, त्याच्यामुळे तो राजीनामा खरं आम्ही मागणी करत होतो। परंतु राजीनामा काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केला। आम्ही खरं त्यांचे ही पहिली पायरी आहे, त्या गुन्ह्याच्या याच्यामध्ये ही यशाची जरी पहिली पायरी असली तरी आम्ही याच्यावर समाधानी नाही। राजीनामा झालाय, तात्काळ रुपाली चाकणकरांना अटक केली पाहिजे, तपास केला पाहिजे। त्यांनी एकतर या बोंधूबाबाला मदत केली हे तर झालंच, त्यांच्यामुळे या महिलांवर आज वर्षभरामध्ये अन्याय अत्याचार झाला, कारण का जी काही वर्षापूर्वीची तक्रार आलती तिथेच त्यांनी जर कारवाई केली असती तर आज ही नामुष्की महाराष्ट्रावर आली नसती। 2, ते शिर्डी पोलिसांना फोन करतात की तपास करू नका, हे करू नका, डायरेक्टली फोन लावतात, या गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर महत्त्वाच्या पदावर बसून पदाचा गैरवापर केलेला आहे, महिलांवर अत्याचार अन्याय केलेला आहे, त्यांचे रेप झालेले आहेत आणि हे कुणाच्या माध्यमातून झाले तर राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून झालेले। त्याच्यामुळे राजीनामा देताना पण तुम्ही जर बघितलं असेल, त्यांना जनाची सोडू द्या, मनाची म्हणून बाई म्हणून जरी लाज नाही। हे कालचा राजीनामा देतानाचा जो फोटो आहे सुनेत्रा वहिनींच्या सोबत देताना हसतायत, हसून, कुठलं वैयक्तिक कारण? अगं वेडी आहेस का बाई तू, मनोरुग्ण आहेस का? कुठला नेरेटिव्ह तू सेट करतेय? कुठलं वैयक्तिक कारण? त्या बोंधूबाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव, आम्हाला काही घेणं देणं नाहीये। परंतु ज्या महत्त्वाच्या पदावर बसून जो बालिशपणा, थिल्लरपणा, मुजेरीपणा चाललेला आहे ना, तो हा महाराष्ट्र सहन करणार नाही। मी तुम्हाला सांगते, या लढ्यामध्ये समाजातील इतर पक्षातील सर्व भगिनी, मग सुषमाताई आमदारे असतील, अंजली दमाने असतील, संगीता तिवारी असतील, महाराष्ट्रातल्या असंख्य माता भगिनींनी आम्हाला फोन केलेला आहे, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन आणि आभार मानेल की समाजातल्या घाण वृत्तीसाठी, गुन्हेगारीसाठी या सगळ्या एकत्र आल्या। पक्षामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते कुणी यांच्यासोबत काम करणार नाही। आणि जो गट नाराज आहे, काल मला प्रश्न विचारला कुठला गट नाराज आहे, त्यांच्या बायकांनी रुपाली चाकणकर सोबत काम करायचं। जो गट नाराज आहे, ज्या गटाला रुपाली चाकणकरांचा राजीनामा नकोय, त्या आमच्या बंधूंनी त्यांची आई, त्यांची बहीण, त्यांची वहिनी रुपाली चाकणकर सोबत काम करायला द्यायचं आणि मग बोलायचं। मी का बोलतेय हे? लाज वाटते महिलांना अशा बाईबरोबर काम करायला। अहो काय ते व्हिडिओ आणि काय सांगतात त्या प्रेसमध्ये, दादांत खोटं बोलतायत। बघा, राजीनामा माननीय देवेंद्र फडणवीसनी सांगितलं पहिला राजीनामा द्या मग बोला, बरोबर? आम्ही मुख्यमंत्र्यांचं खरंच शतशः आभारी आहोत। मग तो राजीनामा पोलीस महासंचालकाकडे द्यावा लागतो, तो देताना सुद्धा तिथं नोटंकी की याचा तपास करा। अहो त्याचे सूत्रधार तुम्हीच आहात, काय तुम्ही समाजाला काय सांगताय? समाज एवढा वेडा वाटला तुम्हाला?
बर तो राजीनामा दिल्यानंतर तुम्ही वहिनींच्या इथे जाताय, हसत राजीनामा देताय, हसत. तुम्हाला सांगते, अशा विकृत महिलेबरोबर विकृत कृत्य करणाऱ्या बाईचा गुरु हा भोंदू बाबा आहे. आणि दर 15 दिवसांनी त्या नाशिकला जात होत्या. दर 15 दिवसांनी त्यांना पप्पा म्हणत होते, डॅडी म्हणत होते, शुगर डॅडी म्हणत होते, मला नाही माहिती. परंतु तुम्ही वैयक्तिकरित्या कुठल्या बाईनी कुठे फिरावं, कुणाशी बोलावं, हे जरी वैयक्तिक स्वातंत्र्य असलं तरी संविधानिक पदावर असलेले, आमदार असलेले, खासदार असलेले, लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. यापुढची खरं तर तुमची मागणी काय असेल? आता राजीनामा झालाय, पुढे काय केलं पाहिजे? पुढे रुपाली चाकणकर यांना तात्काळ अटक, याची सखोल चौकशी आणि भोंदू बाबाच्या माध्यमातून कोणतं हे सेक्स रॅकेट कोण चालवत होतं, कुणी पैसे दिले, कशा माध्यमातून पैसे दिले. अहो त्या संस्थेला 39 लाख लिटर पाणी कोण होता? आणि त्या पाण्यासाठी सुद्धा रुपाली चाकणकर आयोगावर असताना पत्र गेलेलं आहे. संपूर्ण पदाचा गैरवापर करून विकृतीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. विकृती तुम्ही अजून करा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी हमीच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांनी त्या भोंदू बाबाला दिली होती. त्यामुळे रुपाली चाकणकर आणि तिच्या सोबतच्या जे काही सहकारी आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांना पहिली अटक झाली पाहिजे, त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्यांना गुन्ह्यामध्ये आरोपी करणं गरजेचं आहे. आणि मी आज तुम्हाला सांगते, त्यांना सह आरोपी जोपर्यंत करणार नाही आमचा लढा थांबणार नाही. कारण का यातनं खूप गुपितं बाहेर येणार आहेत, खूप व्हिडिओ बाहेर येणार आहेत. एक सुषमा अंधारेंनी करंगळीचा विषय घेतला आणि किती जणांच्या करंगळीचे विषय बाहेर आले विथ फोटो. आणि दादांत खोटे बोलतीये ही बाई. तुम्हाला सांगते की ही करंगळी कापलेल्याचा विषय 2 वर्षापूर्वीच आमच्या कानावर आलता. आम्ही कशाला लक्ष देतोय? कापली तर कापली. अनेक नेत्यांचे पण फोटो त्या बाबांसोबत आहेत. त्या सगळ्या नेत्यांची चौकशी झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे. या महिलेनी, चाकणकरनी या भोंदू बाबाला प्रत्येक लोकप्रतिनिधींकडे नेले, त्यांची ओळख वाढवली आहे, बोटं कापलेली आहेत. आणि मग त्याच्यामध्येच हा दादांच्या घराच्या बाहेर पडलेले उतारे आहेत, दादांचा घडलेला अपघात आहे. हे म्हणजे ही भोंदू बाबागिरी, रक्तातली बाहुली, याच्यातली बाहुली, काय कर्तृत्व, काय प्रदेशाध्यक्षपदाचा पण अजून राजीनामा नाही झाला पाहिजे, घेतला पाहिजे माननीय सुनेत्रा वहिनींनी. अशा बाई सोबत नाही कुठली महिला काम करू शकत. कुठल्या घरातले चांगल्या घरातल्या व्यक्ती अशा बाई सोबत महिला पाठवतील? कुणीही पाठवणार नाही. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं, जे राजीनामा नको म्हणतात त्यांच्या बायकांना त्यांच्यासोबत पाठवावं काम करायला. आत्म्याला शांती मिळेल असं तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली या राजीनाम्यानं. मी तुम्हाला सांगू का, मी खूप काही बोलणार आहे. यातल्या खूप कडी सत्य जे मला मांडायचे, पण कुठेतरी दादा गेलेल्याचं अजून आम्ही सावरलेलो नाही आहोत. जेव्हा अजितदादा होते, अजितदादांना या सगळ्या गोष्टीच्या कल्पना होत्या. अजितदादांनी तिचा राजीनामा मागितला होता. माननीय सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला आणि त्याच्यानंतर अजितदादांची ही घटना झाली आणि अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. नाही तर आज अजितदादांनीच यांना छडीच्या तालावर सरळ केलं असतं. छडीच्या तालावर. हे येणाऱ्या काळात मी नावानिशी सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. काय करणार होते दादा, कशा गोष्टीला वैतागले होते, कसं दादांना प्रत्येकाने कुणी कुणी घेरलं होतं, कशा माध्यमातून घेरलेले. फक्त एवढंच सांगते की जे दादा खाली असताना करायचं राहिलं होतं ते दादांनी वर जाऊन भोंदू बाबाच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे. आणि लवकरच अजून काही गोष्टी या तुमच्या आमच्या समोर येणार आहेत. आणि त्या गोष्टीला संपूर्णतः कारणीभूत चाकणकर मॅडम आहेत, हे तुम्ही एवढं लक्षात घ्या. नक्कीच आपण पाहतोय की राज्य महिला आयोग अध्यक्षांचा राजीनामा झालाय, अटक झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती रुपाली पाटील यांनी केली. त्यामुळे येणाऱ्या काळात याचा सगळा तपास कसा होतो हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज.